सबका मालिक एक. साई, काय झालं? हे सगळे इथे? तुमचंच धान्य आहे अप्पा. यांनी कापणी केली आहे. तुमच्यासाठी. आणि या लोकांनी कोणत्याही मर्यादांचं उल्लंघन सुद्धा केलं नाहीये. कारण की हे लोक शिर्डीचे रहिवासी नाही आहेत. तुमचं हे धान्य विक्रीसाठी तयार आहे अप्पा. श्रद्धा, सबुरी. श्रद्धा, सबुरी. श्रद्धा, सबुरी. मला माहीतच होतं तू इथे असताना सगळं चांगलंच होईल. कसं होईल ते माहित नव्हतं, फक्त माहित होतं की मी काहीच केलं नाहीये बायजाई. जे काही केलंय ते या लोकांनी केलंय. पण हे लोक तर या गावातले देखील नाहीत, आम्हाला ओळखतही नाहीत. जर आपण सगळे आपापल्या सीमा विसरून आपल्या अडचणींवर मात करून एकमेकांना मदत करू लागलो तर स्वर्ग इथेच याच जमिनीवर प्राप्त होईल. आणि हाच मनुष्य जीवनाचा मूळ उद्देशही आहे ना. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्याला खूप अडचणींचा सामना करावा लागतो. पण अशा लोकांना मदत करण्यासाठी हळूहळू संपूर्ण सृष्टी एकटवून जाते. या संघर्षात वेळ तर लागतोच, परंतु अखेरीस विजय हा धर्माचाच होतो आणि अधर्माचा पराजय. तुमचं हे धान्य विक्रीसाठी तयार आहे अप्पा. बायजा अक्का, मला लई लाज वाटते. मला माफ करा हो. माफी मागण्याचा दिवस नाहीये हा. एवढ्या लोकांना बोलून जेवण घालणं म्हणजे एकदा बघा तरी एवढं धान्य आहे तरी का सगळ्यांना पुरेल ना? व काहीच काळजी नाहीये मला.
असेल तर चांगलं आहे, नसेल तर हरकत नाही. माझा साई, माझा मुलगा आहे माझ्यासोबत, माझ्या जवळ. पद्दाजी, हा तर गावी जाण्याची स्वप्न बघू लागला. माझ्या बायकोला माझी गरज आहे. अरे चाल, काहीतरी खोटी गोष्ट बनवून चिठ्ठी लिहून आणलीस आमच्याकडे आणि तुला वाटतंय की आम्ही सुट्टी देऊन टाकू? नाही, मी खोटं नाही बोलत आहे. मी एकदा सरकारांना भेटून विनंती करतो. हे बघ, सरकार आज आधीच खूप रागात आहेत. ही चिठ्ठी घेऊन त्यांच्याकडे जाशील ना तर तुझी चामडी सोलून काढतील ते, जशी तुझ्या वडिलांची सोलून काढली होती एकदा. पण माझी बायको खूप आजारी आहे. अरे विसरू नकोस की तू गुलाम आहेस, गुलाम, तेही पिढ्यानपिढ्या. आणि गुलामाला तोच अधिकार असतो जो त्यांचा स्वामी ठरवतो. चल हे घे, चल निघ इथून. आधीच भुकेने डोकं फिरलंय आमचं. चल निघ इथून. तुम्ही पुन्हा न सांगता निघून आलात. ही सुकलेली फुलं का गोळा करताय? यामध्ये नव्या फुलांचे स्रोत आहे राणोजी. यांच्या बियाणातून नवे रोपटे जन्म घेतील. मला द्या. मी तुम्हाला सांगितलंय ना, आजपासून तुमची सगळी कामं मी करणार आहे. मग ते द्वारकामाईच्या स्वच्छतेचं काम असो, की मग लेंडी बागेतल्या फुला फळांची निगा राखणं असो, किंवा मग घरोघरी जाऊन भिक्षा मागणं असो, आतापासून तुम्ही तुमचं सगळं काम या दासावर सोडून मोकळे व्हा. राणोजी, स्वतःला कोणाचा दास समजणं किंवा इतरांना आपलं दास समजणं, दोन्ही मानवतेचा अपमान करणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच ईश्वराचा अपमान करणं ज्याने आपल्या सर्वांना एक समान बनवलंय, तितक्याच प्रेमाने तू द्वारकामाईत राहतोस राणोजी. त्या द्वारकामाईमध्ये जिथे सगळं काही एक समान आहे, कोणी उच्च नीच नाहीये. मला तर फक्त तुमची सेवा करायची आहे. परंतु सेवा करणे आणि कोणाचा दास बनणे या दोन्ही गोष्टीत फरक आहे राणोजी. सेवा आपल्या इच्छेने केली जाते, अगदी कोणत्याही स्वार्थाविना. दास तो असतो ज्याच्यापासून त्याचे अधिकार हिरावून घेतले जातात, स्वातंत्र्य हिसकावून घेतलं जातं, त्याच्या असहायतेचा फायदा घेतला जातो. दास म्हणवणं किंवा दास होणं दोन्ही पाप आहे. मला माफ करा साई, पण सेवा तर करू द्या. अहो, मी दिवसभर करू तरी काय? जे मला चांगलं वाटतं ते मी करतोच. तुला काय चांगलं वाटतं, तुला काय करायचंय याचा तू स्वतः विचार करायला हवा. हरिओम. लोकांचे जथ्थेच्या जथ्थे येत आहेत त्याचं दर्शन घ्यायला शिर्डीमध्ये.
या गावातल्या लोकांच्या नजरेत न जाणे त्याने काय स्थान मिळवलंय. सगळ्यांच्या समोर त्याने राणोजीला ठीक केलं. सगळ्यांच्या समोर त्याने अप्पाजीचं धान्य बोहनीसाठी तयार करून दिलं. शक्ती प्रदर्शन केलं त्याने सगळ्यांच्या समोर आणि मी फक्त बघतच राहिलो. फक्त बघतच राहिलो. शक्ती प्रदर्शन केलं त्याने, त्या साईने. 4 भुकेल्या गरिबांना बरोबर उभं करून कुणी शक्तिशाली नाही होत दादा. जर खरी शक्ती कोणाकडे असेल ना तर ती इंग्रज सरकारांकडे आहे. तुझ्याकडे आहे ती दादा. शिर्डीमध्ये आजही तुझा आदेश अंतिम मानला जातो दादा. सरकार, परवानगी असेल तर विनंती करू का? तुझे पूर्वज इथे चाकर बनून राहिले, इथेच मरण पावले, परंतु बोलताना मध्येच तोंड चालवायची आजवर कोणाची हिम्मत नाही झाली. मग तुझ्यात कुठून आली रे एवढी हिम्मत? हा नाही दादा. अरे हा बोल काय. माझी बायको पोटूची आहे ना, तिला माझी सगळ्यात जास्त गरज आहे, तर मला तिच्यासोबत राहायची इच्छा होती. अरे आता हल्लीच तर जाऊन आला असणार रे तू. गपगुमान जाऊन उभा राहा तिकडे आणि हा पंखा फिरव पंखा जरा नीट. जेवतो तर 4 माणसांचा हा, पण काम करताना अर्धी ताकद सुद्धा लावता येत नाही याला. शांत हो जरा. हरिओम. तो साई जेव्हा मला बघतो ना तेव्हा असं वाटतं उपहास करतोय माझा. हसतोय तो माझ्यावर. दादा छोट्या लोकांना महत्व देऊन का त्यांना मोठं बनवतोयस तू? नाही जीव नाही. तू माझ्या गळ्यातील काटा बनत चाललाय. मला मुक्ती पाहिजे. मला मुक्ती पाहिजे त्याच्यापासून. जर आज कोणी त्याची हत्या केली ना तर मी त्या बदल्यात त्याला काहीही द्यायला तयार आहे. काहीही. आज किती दिवसानंतर मंदिरात जाऊन आरती करू शकतोय आणि नैवेद्य देखील दाखवू शकतोय. चल ये. मला मुक्ती पाहिजे त्याच्यापासून. जर आज कोणी त्याची हत्या केली ना तर मी त्या बदल्यात त्याला काहीही द्यायला तयार आहे. जर मी हे केलं तर शक्य आहे की कुलकर्णी सरकार मला माझ्या कुटुंबाकडे जाण्याची परवानगी देतील. अरे परमेश्वरा, का मला भाग पाडतोयस? मी जे विचार करतोय गोपाळ. जर मुलगा झाला तर त्याचं नाव बाळकृष्णाच्या नावावर गोपाळ ठेवूयात. गोपाळ, माझा बाळ गोपाळ. गोपाळ.
याला काय झालंय? जणू कोणापासून तरी पळतोय. कसला विचार करतेस बायजा? कुणाच ठाऊक का, पण असं वाटतंय की आणि भिवास होता ना आपल्या साईला दगड मारणारा. नाही बायजा, या बिचाऱ्याचा काय दोष? पिढ्यानपिढ्या याच्या घरातल्यांनी कुलकर्णी सरकारांकडे काम केलंय. याच्याहून जास्त हतबल, याच्याहून जास्त कमकुवत, याच्याहून जास्त दबलेल्या माणसाला मी आजवर या गावात पाहिलं नाहीये. मी नेहमीच हा विचार करतो की ही दास प्रथा कधी संपून जाईल. संपून तर तेव्हा जाईल ना जेव्हा ती संपवण्याची कोणीतरी सुरुवात करेल. मी नाही करू शकलो. मी नाही करू शकलो. त्यांच्या मांडीत ते बाळ होतं. मी कसं मारू त्यांना? तंत्र मंत्र जादूटोणा हे सगळं करून लोकांचं वशीकरण करतो तो. कदाचित साईनं त्यांच्या जादूटोण्यात मला अडकवलं असेल. हेही होऊ शकतं की त्यांच्या मांडीचे बाळ होतं ते खरं नसावंच. आणि मग अशा मायावी बाळामुळं मी ते का करू नये ज्यामुळं मला माझ्या पोटच्या पुराकडे जाण्याची परवानगी मिळणार आहे. हे कोणी केलंय? साईला कोणीतरी की मीच? हे परमेश्वरा, तू एवढ्या मोठ्या पापापासून वाचवलेस मला, पण आता मी काय करू? मी जर साईला मारलेलं नसल पण तरी यो आरोप मी माझ्यावर घेऊ शकतो. माझ्याकडे हीच संधी आहे आणि ती मी नाही सोडू शकत. कुलकर्णी सरकार माझ्यावर खुश होऊन कदाचित माझं म्हणणं ऐकतील किंवा मग ते इतके खुश होऊन जातील की मला या गुलामगिरीच्या प्रथेतून कायमचं मुक्त करतील. तुला कळतंय का तू काय बोलतोयस ते? अरे तू या कुऱ्हाडीने म्हणजे तुकडे तुकडे पाडलेस? का? कशासाठी? सरकार, तुम्ही म्हणलं होतं ना
जर कोणी साईला मारलं तर मला वाटलं हे सगळं ऐकून तुम्हाला आनंद होईल. अरे मूर्खा, ते मी तसं बोललो होतो, पण त्याचा अर्थ हा नाही की प्रत्यक्षात साईला कोणी. हरिओम हरिओम हरिओम. अरे मी त्याला कंटाळलो होतो म्हणून ते शब्द माझ्या तोंडून निघाले होते. भिवा, कमीत कमी एकदा तरी मला विचारायचं होतंस ना रे. म्हणजे तुम्हाला आवडलं नाही का मी त्याला? तू माझा गुलाम आहेस. गुलाम. गुलामाचा अर्थ कळतो? हा? मला विचारल्याशिवाय तू श्वासही घेऊ शकत नाहीस. आणि मला न विचारताच तू हे. हरिओम हरिओम हरिओम. सुट्टी. सरकार मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ द्या. मी हे सगळं केलं कारण मला माझ्या कुटुंबाला गमवायची भीती वाटत होती. बायकोला भेटण्यासाठी कुणाला तरी जीवे मारून टाकलंस? अरे देवा. तुला कोणी पाहिलं तर नाही ना? हा? तो राणोजी, तो तर तिथेच राहतो. त्याने साईचा मृत्यू झालाय. माझी समस्या तर दूर झाली. आता मला फक्त याकडे लक्ष द्यावं लागेल की कोणी माझं नाव घेता कामा नये. जर मी कोणाला कळूच दिलं नाही की खून माझ्या गुलामाने केलाय तर सरकार मला माझ्या बायकोला भेटायला सुट्टी द्या. सरकार. जरा नीट लक्ष देऊन ऐक. हा अपराध तू तुझ्या इच्छेने केला आहेस. आणि जोपर्यंत पोलीस येत नाहीत तोपर्यंत तू कुठेही जाणार नाहीस. कारण जर तू बाहेर गेलास तर सगळ्यांना तुझा संशय येईल. आणि जोपर्यंत सगळं शांत होत नाही तोपर्यंत तुला इथेच थांबावं लागेल. आणि जर यात भिवाचं नाव समोर आलंच तर मीच हे आरोपाचं गाठोडं भिवाच्या डोक्यावर ठेवेन. आणि पोलिसांच्या हवाली देण्याआधीच मी सर्वांसमोर भिवाला शिक्षा सुद्धा देईन. म्हणजे कोणी माझ्यावर संशय घेणार नाही. हरिओम. हे खंडोबाराया, यांना या महापापातून वाचव. यांनी भलेही भिवाला आदेश दिला नव्हता पण यांनी तशी इच्छा व्यक्त केली होती. आणि हेच खरं तर एक खूप मोठं पाप आहे. कारण हे जे काही झालंय ते ह्यांच्यामुळेच झालंय.
साई. कोणीतरी माझ्या साईला मारलं. माझ्या साईला कोणीतरी माझ्या साईला मारून टाकला. महापाप केलाय कोणीतरी माझ्या साईना मारून टाकलं. कोणीतरी साईना मारून टाकलं. कोणीतरी साईला मारून टाकलंय. राणूजी हे काय बोलतोस तू? कोणीतरी साईना मारून टाकलं. साईंना मारलं? असं कसं होऊ शकतं? साईनं मारलं? बघा द्वारकामाईमध्ये काय झालंय. कोण आहे तो दुष्ट? किती निर्दयीपणे मारलंय माझ्या साईला. तुकडे करून मारलंय. तुकडे एखाद्या जंगली जनावरांना तर नाही? अरे कदाचित एखाद्या माणसाने केलं असेल जो साईचा एवढा द्वेष करतो. साईचा इतका द्वेष तर फक्त कुलकर्णी सर. अरे मरायचंय का तुला? गप. हे खरं नाहीये. साईवर साधं संकट जरी आलं तर त्याची आधी चाहूल मला लागते. मग आता सुद्धा चाहूल लागली असती. नाही. वाईजा अक्का, अहो मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. मला तिथे जायचंय. मला माझ्या डोळ्यांनी पाहायचंय. नका जाऊ वाईजा अक्का. तुम्ही नाही बघू शकणार ते. मला जायचंय तिकडे. बायजा तू इथेच थांब. आम्ही जाऊन बघून येतो. मुलगा आहे तो माझा. मला जायचंय. मला बघायचंय त्याला. बायजा तू थांब. सोडा मला. बायजा माझं ऐक. साईकडे जायचंय. सोडा मला. बायजा. अख्ख्या गावभर बातमी पसरलीये की कोणीतरी साईची हत्या केली आहे. हीच योग्य वेळ आहे तिथे जायची. नाही सरकार, मला परत तिकडे घेऊन जाऊ नका सरकार. मी ते शब्द पुन्हा नाही बघू शकणार सरकार. कोण आहेस तू? गुलाम आहेस तू, माझा गुलाम. आणि गुलाम निर्णय देत नसतात. तुला तेच करावं लागेल जे मी सांगेन. हरिओम. याला घेऊन चला. नाही सरकार, मला घरी जायचंय सरकार. मला भीती वाटते सरकार. मला सोडा सरकार. मला घरी जायचंय. मला सोडा सरकार. मला सोडा.
साई, साई जिवंत आहे? मग राणूजी काय म्हणत होता? का केलंस तू हे? हा, तुझी हिम्मत कशी झाली साईच्या विरोधात अशी अफवा पसरवण्याची? तुझ्या तोंडून साई विरुद्ध असे अपशब्द निघालेच कसे? अरे, साईने तुझी इतकी सेवा केलीये. जेव्हा सगळ्या गावाने तुला नाकारलं होतं तेव्हा साईने तुला आश्रय दिला, तुला या रोगातून मुक्त केलं. आणि असं असताना साई विषयी तुझ्या मनात असे विचार आलेच कसे? हा, साई जिवंत आहेत, त्यांना काय नाही झालंय. ऐक, साई जिवंत आहेत, त्यांना काही नाही झालंय. मी ही बातमी सरकारनं देऊन येतो. सरकार, साई जिवंत आहेत, त्यांना काय नाही झालंय. साई जिवंत आहे याचा अर्थ मी जे पाहिलं, म्हणजे आता मला शिक्षा नाही होणार. पण याचा अर्थ हा आहे की आता कुलकर्णी सरकार मला सुट्टी नाही देणार. मी आता माझ्या बायकोकडे कसं जाणार? तू कुलकर्णी सरकारांशी खोटं बोलत होतास. कशासाठी? तुझ्या सुट्टीसाठी? नाही, मी स्वतः डोळ्यांनी पाहिलंय. विश्वास ठेवा माझ्यावर. आणि मी एकटा नाही, तो राणोजी तो पण म्हणत होता. डोळ्यांनी पाहिलं? याचा काय अर्थ आहे? तू तर म्हणत होतास की तू केलास. घेऊन चला याला. काय वाटलं तुला की तू वाचशील? चल. अशी अफवा पसरवण्याआधी तुला कळायला हवं होतं की तू स्वप्न बघत होतास ते. बाईजा का साईंच्या बाबतीत मी अशी खोटी अफवा का पसरवेन? मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. आता तुम्हा सगळ्यांना मी कसं समजवू? मला काहीच कळत नाहीये की काय झालंय ते. आता हे रहस्य तर फक्त साईच सोडवू शकतात. तुम्ही सगळे इथे? सगळं ठीक आहे ना? राणूजी, तू आमच्या साईंसोबत आणि गावकऱ्यांसोबत अशी चेष्टा करायला नको होतीस. हे बघा, आपण राणूजीवर अविश्वास दाखवायला नको. आपल्या सगळ्यांना माहितीये की राणूजी साईची सेवा करण्यासाठी स्वइच्छेने या पडक्या घरात राहतोय. तर मग तो साईंबद्दल वाईट बातमी का पसरवेल? नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय. वडीलधारांना विचारलं तर ते म्हणतील की अशा वाईट स्वप्नांचा अर्थ आहे की साई आता 100 वर्ष जगणार. पण स्वप्न नव्हतं ते. तुम्ही सगळे माझ्या बोलण्यावर विश्वास का नाही ठेवत आहात? तुम्हाला खरंच असं वाटतंय का मी माझ्या साई विषयी असा विचार करन? मी साई तुम्हाला तर माहित आहे ना मी काय बघितलंय ते. तुम्ही सांगा ना त्यांना. चला बाजूला वा.
आधी एकटा होतास तर गावासाठी समस्या बनत चालला होतास. आता तर एक विदूषक देखील आहे तुझ्या बरोबर. हे काय चाललंय? काय पाहिजे काय? गावकऱ्यांच्या भावना दुखावून नेमकं काय हवंय तुला? मला हे ठाऊक नव्हतं की माझं आणि या राणोजीचं इतकं महत्व आहे तुमच्या लेखी. शिर्डीत शांती आणि सुव्यवस्था अबाधित राहावी हे महत्वाचं आहे. शिर्डीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं महत्व आहे. शिर्डीत काही अयोग्य होऊ नये हे महत्वाचं आहे. शिर्डीत घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेसाठी मी जबाबदार आहे. आणि हे विसरू नकोस की ही माझी शिर्डी आहे. शिर्डी तुमची आहे की तुम्ही स्वतःला शिर्डीचा राजा समजता? नाही, समजत नाही. मी राजा आहे. जर तुम्ही राजा असाल तर आम्ही सगळे तुमची प्रजा झालो, हो ना? जर प्रजेने तुमच्याकडे काही मागितलं, तुम्ही ते देऊ शकाल का? काय मागणार त्यावर ते अवलंबून आहे. काळजी नका करू. मी जे काही मागणार आहे ते आपल्यामध्येच आहे. मग माग ना. जे काय पाहिजे ते माग. ठीक आहे. मग मी ज्या कोणावर हात ठेवेन तो माझा होऊन जाईल. मला हा माणूस हवाय.